भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 4 5.82 कोटी. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या हे 5.82 कोटी आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या हे 11.24 कोटी एवढी आहे. तसेच स्त्रियांची लोकसंख्या आहे 48.2% म्हणजेच 5.40 कोटी, तर पुरुषांची लोकसंख्या आहे 51.8% म्हणजेच 5.82 कोटी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय राजघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? खालीलपैकी भारतीय राजघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे भारतीय राजघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 मुंबई. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका हे मुंबई येथे स्थापन झाली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, जगातील पहिली महानगरपालिका हे लंडन आहे, तर भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास आहे. तसेच मित्रांनो भारतातील पहिली महानगरपालिका मद्रासची स्थापना 1667 साली झालेला आहे. आणि मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका हे मुंबई आहे. मुंबई या महानगरपालिकेची स्थापना हे 1888 साली झालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे मद्रास. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 3 महात्मा गांधी. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे महात्मा गांधी यांनी म्हटले. पुढील प्रश्न आहे, भारतात राज्यस्तरावर कोण नाममात्र प्रमुख असते? भारतात राज्यस्तरावर कोण नाममात्र प्रमुख असते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 राज्यपाल. भारतात राज्यस्तरावर राज्यपाल नाममात्र प्रमुख असते. तसेच मित्रांनो राज्यपाल या पदाबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. राज्यपाल या पदाची तरतूद कलम 153 ते कलम 161 दरम्यान केलेले आहे. राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपती मार्फत केले जाते, तर कार्यकाल हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असते. जर मित्रांनो राज्यपालाला राजीनामा द्यायचा असल्यास ते आपले राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. तसेच मित्रांनो राज्यपालाची पात्रता आहे किमान वय 35 वर्षे पूर्ण असावे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तसेच मित्रांनो भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? यापासून जर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी 2023चा विजेता कोण ठरला? महाराष्ट्र केसरी 2023चा विजेता कोण ठरला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरी 2023चा विजेता हे सिकंदर शेख आहे. तसेच मित्रांनो महाराष्ट्र केसरी 2023 बद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. महाराष्ट्र केसरी 2023 चे ठिकाण होते पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे. तसेच मित्रांनो याची कालावधी होती 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान. तसेच मित्रांनो महाराष्ट्र केसरी 2023 ची आवृत्ती होती 66वी. विजेता होता सिकंदर शेख, तर उपविजेता हे शिवराज राक्षे होता. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्र केसरी 65व्या आवृत्तीचे विजेता होता शिवराज राक्षे आणि याचे ठिकाण होते पुणे जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो महाराष्ट्र केसरी 64व्या आवृत्तीचे विजेता होता पृथ्वीराज पाटील आणि याचे ठिकाण होतं सातारा जिल्ह्यामध्ये. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे,
मिस अर्थ इंडिया 2023 स्पर्धा कोणी जिंकली? मिस अर्थ इंडिया 2023 स्पर्धा कोणी जिंकली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 प्रियन सेन. मिस अर्थ इंडिया 2023 स्पर्धा प्रियन सेन यांनी जिंकली. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. तसेच मित्रांनो, नोबेल पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. नोबेल पुरस्कार हा एका वेळी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना विभागून दिला जातो. तसेच मित्रांनो, नोबेल पुरस्काराची स्थापना हे 1901 साली झालेला आहे आणि हे पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ दिला जातो. नोबेल पुरस्काराचे वितरण हे दरवर्षी 10 डिसेंबरलाच केला जातो आणि मित्रांनो, याचे ठिकाण आहे स्टॉकहोम, स्वीडन या देशामध्ये. लक्षात असू द्या मित्रांनो, नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 संगीत. ग्रॅमी पुरस्कार हे संगीत या क्षेत्रासाठी दिला जातो. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले मधाचे गाव कोठे आहे? देशातील पहिले मधाचे गाव कोठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 मांघर. देशातील पहिले मधाचे गाव हे माघर आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कोसी. कोसी या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात. पुढील प्रश्न आहे, 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात केले आहे? 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात केले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 भारत. 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन हे भारत या देशामध्ये केले आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 फिमर. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड हे फिमर आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 डेसिबल. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक हे डेसिबल आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या झाडाचे लाकूड आग पेटायच्या काड्या बनवण्यास वापरले जाते? कोणत्या झाडाचे लाकूड आग पेटायच्या काड्या बनवण्यास वापरले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 पॉप्युलर. पॉप्युलर या झाडाचे लाकूड आग पेटायच्या काड्या बनवण्यास वापरले जाते. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत? भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 4. भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण 4 सिंह आहेत. पुढील प्रश्न आहे, जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 25 एप्रिल. जागतिक मलेरिया दिवस हे 25 एप्रिलला साजरा करण्यात येत असतो. पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 अरुणाचल प्रदेश. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य हे अरुणाचल प्रदेश आहे. तसेच मित्रांनो, 2011च्या जनगणनेवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या हे 121 कोटी एवढी आहे आणि मित्रांनो, स्त्री पुरुष प्रमाण हे 943 एवढे आहे, तर बाललिंग गुणोत्तर हे 919 एवढे आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता हे 382 एवढे आहे आणि साक्षरता हे 73% एवढे आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, 2001च्या तुलनेत 2011ची वाढ हे 17.72% एवढे आहे.
लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे? भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 शीख. भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय हे शीख आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कलम 12 ते कलम 35 दरम्यान. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे कलम 12 ते कलम 35 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, संघराज्य व त्याचे क्षेत्र हे कलम 1 ते कलम 4 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकत्व हे कलम 5 ते कलम 11 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. मूलभूत हक्क हे कलम 12 ते कलम 35 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. आणि मित्रांनो, मार्गदर्शन तत्वे हे कलम 36 ते कलम 51 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्व हे कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 5 ते कलम 11 दरम्यान. पुढील प्रश्न आहे, समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 पाण्याखालील भूकंपामुळे. समुद्रातील त्सुनामी लाटा हे पाण्याखालील भूकंपामुळे निर्माण होतात. पुढील प्रश्न आहे, पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 कोण ठरली आहे? पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 कोण ठरली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 प्रतीक्षा बागडी. पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 हे प्रतीक्षा बागडी ठरली आहे. पुढील प्रश्न आहे, तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. तुरटी हे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरतात. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 मत्स्य उत्पादन. निळी क्रांती हे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 बिहार. बोधगया हे धार्मिक स्थळ बिहार या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 मीरा भाईंदर वसई विरार. सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय हे मीरा भाईंदर वसई विरार आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या रिकी केजना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? भारताच्या रिकी केजना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 ग्रॅमी पुरस्कार. भारताच्या रिकी केजना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. पुढील प्रश्न आहे, भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज कोणते आहे? भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 INS ध्रुव. भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज हे INS ध्रुव आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.